विनंती आहे सगळ्यांना की याचं पॉलिटिकल इश्यू करू नका आणि आमच्या भावनांशी खेळू नका। पहलगाम हल्ल्यातील पीडितांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्यांना सणसणीत चपराक। राजकारण्यांनी माणुसकी दाखवावी, हल्ल्यातून बचावलेल्या जगदाळे कुटुंबाचं आवाहन। आमच्या हातामध्ये बंदूक द्या, दहशतवाद्यांना गोळ्या घालू, संतप्त लेले मोने जोशी कुटुंबाच्या मित्रपरिवाराच्या तीव्र भावना। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी। पहलगाम हल्ल्यामधल्या महाराष्ट्रामधल्या मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपये आणि एकाला सरकारी नोकरी। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हाशिम मुसाचं पाकिस्तानी सैन्याशी कनेक्शन। मुसा उर्फ आसिफ फौजी पाकिस्तानच्या स्पेशल सिक्युरिटी फोर्समध्ये कमांडो असल्याचं उघड। काश्मीरच्या वेगवेगळ्या भागामध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात भारतीय लष्कराची धडक कारवाई। एनआयच्या सूत्रांची माहिती, जागोजागी सर्च ऑपरेशन, दहशतवाद्यांची लांडगेतोड सुरू। पहलगाममधल्या हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर आल्याच्या नंतर एनआयच्या तपासाला वेग। संशयाच्या भोवऱ्यात आलेल्या झिपलाईन ऑपरेटरची चौकशी, तर व्हिडिओ बनवणाऱ्या पर्यटकाचा जबाब नोंदवणार। पाकिस्तानी विमानांसाठी एअरस्पेस बंद करण्याचा भारताचा विचार। एबीपी नेटवर्कला खात्रीलायक सूत्रांची माहिती, तर पाकिस्तानकडून याआधीच भारतीय विमानांसाठी हवाई हद्द बंद। जबाबदारी घेण्याच्या वेळीच पंतप्रधान मोदी गायब, फोटो शेअर करत काँग्रेसचा हल्लाबोल, तर ही पाकिस्तानची भाषा, भाजपचा पलटवार। पाकिस्तान सोबत व्यापार करणार नाही, व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना कॅटचा निर्णय। सरकारच्या पाठोपाठ आता व्यापाऱ्यांकडून पाकिस्तानची कोंडी। सिंधुदुर्गामधल्या बेडशी गावामध्ये घराची परवानगी घेत उभारला अवैध मदरसा। मदरशामध्ये बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याच्या प्रकरणी दोघांवरती गुन्हा दाखल। बिहारमधील धर्मगुरू देत होता प्रशिक्षण। मुंबईच्या वांद्रेमधील लिंक स्क्वेअर मॉलमधील आग 9 तासांच्या नंतरही धुमसतीच। क्रोमा शोरूमला लागलेली आग इतर मजल्यांवरती पसरली। आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।